भीमपोरा, तू हे चांगलं काम केलंयस की सगळ्यांना असं समूहामध्ये वाटलंस. आनंद, बाळा, करुणा, लक्ष्मी हे सगळे एकत्र, आणि दुसरीकडे बाकी लोक आंदोलन करत आहेत. पण तुला एका गोष्टीत नीट लक्ष द्यावं लागेल. आपल्या समूहाचा प्रत्येक माणूस व्यवस्थितपणे जेवायला पाहिजे बरं का, बाकी काही नाही. हो बाबा, मी लक्ष ठेवेन. भीमदादा, भीमदादा, एक प्रश्न विचारायचा होता. हा विचार. मी माझ्या बाबांना पोलिसांच्या ताब्यात देऊन आईपासून लांब केलं, चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर केलंस. मग माझी आई मला दोषी मानते, हे चूक की बरोबर? दीपक, तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर चूक किंवा बरोबर यामध्ये नाही देऊ शकत. मग हे बघ पोरा, न्यायाचं म्हणायचं तर तुझा बाबा चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे ही गोष्ट जरा बाजूला ठेव. पण सध्या त्याने तुला धमकी दिली. विचार केला की तो तुझ्या आईला मारून टाकल, आणि विचार करणं काही अपराध नाहीये. आणि त्यांच्या बाबत पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सांगणं हे पण काही चुकीचं नाहीये. तुझ्या आईचं दुःखी होणं साहजिकच आहे दीपक. आणि कोर्टाच्या निर्णयामध्ये कदाचित तुझे बाबा सुटतील, पण मला असं वाटते की हा पर्याय पण वाईट नाहीये. ठाण्यात जाऊन फौजदारांशी बोलणं कर. होऊ शकतं तुझ्या बाबांना जेलमधून सोडून देतील. जे व्हायचं ते होऊ दे, मी नाही जाणार काही बोलायला. माझ्या आईला वाटतंय की मी दोषी आहे, तर वाटू दे. नाही दीपक, मला असं वाटतं की तू पोलीस ठाण्यात जाऊन तुझ्या बाबांना घरी परत आणलं पाहिजेस. यामुळे हे सिद्ध होईल की चुकीचं केल्यामुळे तू तुझ्या बाबांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठवूही शकतो, आणि ते बाबा आहेत ह्या नात्याने अद्दल मिळाल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातून परतही आणू शकतोस. यामुळे तुझं महत्व वाढेल आणि तू न्यायप्रिय वाटशील. ठीक आहे भीमदादा. भीमभाऊ, काय झालं वहिनी? मी पाणी आणायला गेले होते आणि जेव्हा मी परत आले तर बाळा दादा, करुणाताई आणि ते तिघंही वाईट अवस्थेत आहेत. काय झालं त्यांना? तुम्ही चला ना. चला. खूपच लढाई लढण्याची हौस होती ना त्यांना, तर मग आता ही लढाई चांगल्या प्रकारे लढली जाईल. आणि तसं पण आपल्याकडे जितके उपाय आहेत त्यांना थांबवायचे तितके तर त्यांच्याकडे लोकही नाही आहेत. पहिला उपाय तर आपण आधीच केलाय. आता भीमराव आणि बाकी सगळी लोक पळत जातील त्यांच्यापाशी, आणि एवढ्या सहजासहजी सगळं ठीक नाही होणार. खूप झाडू झाडू करत होते ना हे लोक. आता मारा झाडू आणि करा झाडू क्रांती. आनंद, तू ठीक आहेस? बाळा दादा, बाळा दादा, काय झालं? बाबा, बघू. डोळ्यांच्या आत होते भीम. भीम नाही, नको. काय झालं पोरा? डोळ्यांच्या आग होते खूप. काय झालंय काय? पाणी. आम्ही समजे झाडू मारत होतो, अचानक समोरून शिशुपाल आले एक पिशवी घेऊन. अरे वा, काय मस्त काम मिळाले तुमच्या भीम जातीच्या लोकांना. मी म्हटलं होतं ना, हीच लायकी आहे तुम्हा लोकांची, झाडू मारण्याची. काय बघताय? मारा मारा. हा तो मारतोस ना झाडू. तुला कोणी काय विचारले? जा, जाऊन आपलं काम कर. मी इथे आत्ताच तर आलोय. नाही गेलो तर तुम्ही लोक काय करणार आहात? हा, लायकी तर नाहीये आम्हा लोकांची बोलण्याची, आणि बोलणं तर लांबच.
आम्हा लोकांच्या डोळ्यात बघण्याची तरी लायकी आहे का तुमची? हाय हाय लायकी डोळे दाखवायचे. हे बघ, हे घे. करुणा, आनंद, बाळा दादा. दादा तू काळजी करू नको, काही होणार नाही तुला. डोळ्यांचे खूप हा? आग होते भीम. बाबा आपण ह्या सगळ्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात. चला उठा सगळे. एवढी पण कशाची घाई आहे? मी तर ऐकले होते की इथे स्वच्छता अभियान सुरू आहे. सगळ्यांचा उत्साह बास. कान उघडून ऐका सगळे. अजूनही बरंच काही मिरची पावडर शिल्लक आहे आमच्याकडे. आणि जितक्या संख्येने उपस्थित आहोत ना आम्ही इथे, जर का मनात आले तर तुमच्यातल्या प्रत्येकाला एकेकाला पकडून पकडून तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये ओंजळीत मिरची पावडर घेऊन टाकू शकतो आम्ही. आणि तुम्हा सगळ्यांची अवस्था या आनंद, बाळा आणि करुणासारखी होऊन जाईल. तर खेळ संपेन. सगळ्यांचा उत्साह इथेच अंत केला जाईल. म्हणूनच प्रेमाने समजवतोय, तुमच्या या स्वच्छता अभियानाचा अंत आमच्या या मिरची पावडरने होणार आहे. भीम, हे तर असेच बोलत राहतील. आपण यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. चल. नाही बाबा, नाही, मी दवाखान्यात नाही जाणार, भले काही हो. दादा ऐका, तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही चला ना. नाही लक्ष्मी, जर आता आपण इथून गेलो तर इतिहास हेच बोलेल की भीमचा भाऊ कमजोर होता. आणि मेघनाथ सारखे लोक याचा फायदा उचलून माझ्या भावाला खोटा आहे असं सिद्ध करतील. आणि हे मी होऊ नाही देणार, भले मला काही हो. हो भीम, आम्ही नाही येणार हॉस्पिटलला. हा, आम्ही नाही जाणार दवाखान्यात. अच्छा, तर करा मग, करा जे करायचंय ते. परंतु लक्षात ठेवा, जर का तुम्ही हे तुमचं अभियान नाही थांबवलं तर तुमच्या या समर्थकांबरोबरच जिथे जिथे तुमचे समर्थक दिसतील जे या स्वच्छता अभियानात भाग घेत आहेत, त्या सगळ्यांच्या डोळ्यात मिरची टाकून देऊ आम्ही. जे करायचंय ते कर, तरी पण ही मोहीम अशीच सुरू राहील. ए बाळा, कमी बोल. उभं राहून 2 पावलं चालण्याची कुवत देखील नाहीये तुझी. मोठ्या गप्पा मारतोय. ही मोहीम अशीच चालू राहील. द्या आता असा मारणार हे सगळे झाडू. हो, मारणार झाडू. म्हणजे तुम्हाला विश्वास होईल की थोड्याशा मिरचीची धूळ आमचा पक्का इरादा कधीच नाही तोडू शकणार. अच्छा, खूपच मोठमोठ्या गप्पा निघतात सगळ्यांच्या मुखातून. चला मग आता बघूया आज की कुठवर चालू शकतात तुम्ही सगळे. जाऊ पुढं, पण पैज लावू जर आम्ही पुढे गेलो तर यापुढे कधी बी दुसऱ्या कोणाच्या बी डोळ्यामध्ये अशी मिरची नाही टाकणार. म्हणून बोला. बोला. चालणार म्हणजे काय? जर 1 मैलापर्यंत तुम्ही असेच चाललात तर हे नाही करणार. 1 मैल? दादा तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे सगळे बोलण्यात अडकवताय. हे बघ, तुझ्या डोळ्यांचा प्रश्न आहे, तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. उठ आनंद दादा. नाही भीम, यावेळी कुठल्याही डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आवश्यक आहे आमचं 1 मैल चालणं. ही मोहीम यशस्वी होणं अधिक आवश्यक आहे भीम. बाबा, आनंद, करुणा, उचला झाडू. मी देतो दादा. नाही भीमराव, विना तुझ्या मदतीच्या या तिघांना स्वतःच करावं लागेल हे सगळं.
करू आम्ही लोक. आनंद उठ, आम्ही करू. आम्ही हे करून दाखवू. थांबा थांबा. शांतीने नाही, घोषणा देत चला. जय भीम म्हणत चला. कारण ही एक मैलाची यात्रा, क्रांतिकारी यात्रा असेल भीम. वाय जय भीम. 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 थांबा थांबा थांब आनंद दादा. आज जय भीम नाही, जय स्वाभिमान नावाचा नारा बुलंद करू. ह्या एका मैलाच्या अंतरावर जय स्वाभिमानचा एवढा उद्घोष करू की हा क्षण, हे शहर, हा इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल. जय स्वाभिमान. 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 स्वाभिमान. जय स्वाभिमान. जय स्वाभिमान. जय स्वाभिमान. जय स्वाभिमान. जय स्वाभिमान. चंदा बसे आकाश, जो है जागी भावना, सोता ही के पास. चला जाऊन बघूयात कुठवर जातात हे सगळे. पुरुषोत्तम भाऊ, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही. अरे तुम्ही लोक अजून इथून गेला नाहीत? खूपच उशीर झालाय. जा. बस आता निघतोच आहे. पुरुषोत्तम, आता आम्ही निघतो आणि रोजच्या रोज आम्ही येऊच, जोपर्यंत तू सुटून चाळीमध्ये परत येत नाहीस. आणि आमच्याशिवाय दुसरं येणार बी कोण? नाही याच्या पोराची याला चिंता आहे, नाही याच्या बायकोला याची चिंता आहे, नाही त्या भीमरावला याची चिंता आहे. काळजी आहे सगळ्यांना. फक्त तुमच्यासारखं आम्हाला सांगता येत नाही की आम्हाला काळजी आहे. खरं तर मी साहेबांना हे सांगायला आलोय की माझ्या बाबांना सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. हा काय खेळ चाललाय का? जेव्हा मनाला वाटलं पकडून दिलं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सोडवायला आलास. त्यांची चूक फक्त एवढीच आहे की यांनी मला धमकावलं आणि इथे आल्यावर ते समजले असतील की यापुढे जर त्यांनी अशी चूक केली तर मी यांना सोडणार नाही. फक्त एवढंच समजवायचं होतं त्यांना साहेब, जे तुमच्यामुळे त्यांना समजलं असेल. साहेब, माझी आई रडतेय, कृपया करून यांना जाऊ द्या. उद्या सोमवार आहे, कार्यालयात सुनावणी आहे. तसंही तेव्हाच सुटतील. त्याच्या आधी जर सोडलं तर मी माझ्या आईचा कमी गुन्हेगार होईन. ठीक आहे,
उघडा लॉकअप. धन्यवाद तुमचे साहेब. जा घरी पुरुषोत्तम. तसं पण मुलगा आणि बायको चांगलीच आहे तुझी. असं नाहीये साहेब, भीमदादा आमच्या सोबत आहेत आणि भीमदादांमुळेच असा विचार करू शकतो. मोठा उद्धट मुलगा आहे हा. हा? जेव्हा बघा तेव्हा आपल्या बापाला कमी लेखायचा प्रयत्न करतो. अरे हा पोरगा आहे का? पोरगाच्या नावाला कलंक. जय स्वाभिमान. 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 ओ भीमराव, अरे समजाव आनंद, बाळा आणि करुणाला. बघ, अरे चालण्याची देखील ताकद नाही यांच्यामध्ये. कसे डगमगत उभे राहिलेत सगळे. अरे अजूनही वेळ आहे. हार मान्य करा आणि बंद करा ही झाडू क्रांती. मेघनाथजी, आम्ही नाही पडणार आणि नाही हारणार. आम्ही चालतच राहणार. तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही नाही थांबणार. जय स्वाभिमान. 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 बरोबर बोलतात लोक. दोर जाळला जातो पण त्याचा आडमुठेपणा जात नाही. चला. अरे ऐक, काय चाललंय इथे? साहेब, मसाला तर यांच्या डोळ्यात पडलाय. तरी सुद्धा एक मैलापर्यंत हे झाडू मारत जाणार आहेत आणि तरी सुद्धा गर्वाने म्हणतायत की स्वाभिमानाची यात्रा आहे. हे समजा नाटक आहे पुरुषोत्तम भाऊ. त्या भीमरावच्या संपर्कामध्ये जो जो माणूस येणार, आज नाही तर उद्या त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची जाणारच आहे. अरे यासाठीच मी आता म्हणतो की या भीमरावचा साथ देण्यापेक्षा चांगला आहे की आज रात्री तू तुरुंगातच असायला हवं. आणि तसं बी उद्या तर तू सुटूनच जाणार ना. अरे पुरुषोत्तम, एवढा जास्त विचार करू नकस. हा चल. आणि त्या भीमरावच्या नाटकामध्ये अडकू नकोस तू. तो स्वाभिमान स्वाभिमान म्हणतोय आणि तुला नाटक सुचतायत होय. या भीमची साथ देईन. तुम्हा लोकांना यायचं असेल तर चला, नाहीतर परत चाळीत निघून जा. माझे बाबा तर भीमदादांसोबत आहेत. जय स्वाभिमान. 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 मेघनाथजी, ज्या प्रकारे हे पुढे चाललेत, मला तर वाटतं त्यांचं ध्येय ते साध्य करतील. तोच तर मी देखील विचार करतोय की शेवटी या सगळ्यांनी यांची जिद्द पूर्ण केलीच आहे. शिशुपाल, बाबा, एक काम कर बाळा.
जसे हे सगळे त्या भिंतीच्या जवळ जाऊन जल्लोष साजरा करतील ना, तरी सगळी उरलेली मिरची पावडर त्या भीमराव आणि त्याच्या सगळ्या समर्थकांच्या डोळ्यात फेकून देशील. तेव्हाच त्या भीमरावला जाणीव होणार की मेघनाथचं म्हणणं न मांडण्याचं काय परिणाम होत असतो. तो तयार राहा. ठीक आहे बाबा. आज भीम आणि त्याच्या समर्थकांना त्यांची लायकी दाखवूनच देतो.